चेतन आणि अवचेतन मन म्हणजे आपलं कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. आपण प्रत्येक वेळेला झोपतो आपल्या आयुष्यामध्ये दिवसभरामध्ये ज्या पण घटना घडतात, तर आपण रात्री झोपताना कोणत्या घटनांचा विचार करतो मिनल मॅडम? म्हणजे ज्या सकारात्मक घटना घडतात, नकारात्मक घटना घडतात, तर रात्री झोपते वेळी आपण कोणत्या घटनांचा विचार करतो? वाईट गोष्टी जास्त आठवतात. बरोबर ना. वाईट जास्त गोष्टींचा आपण जास्त विचार करतो बरोबर झोपताना. त्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काय होतं ते स्टोर होतं. म्हणजे तो ना एक राजा आहे. आपलं जे कॉन्शियस माइंड आहे तो आपला काय आहे सेनापती आणि आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे तो राजा आहे. त्याच्याकडे आपलं आपण काय प्रोव्हाइड करत असतो नकारात्मक पूर्ण सगळी उद्दिष्ट नकारात्मक सूचना आपण दररोज 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 रात्री त्या आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये साठवत असतो. त्यामुळे आपण एखादी आता आपल्याला जे मिळवायचंय तर आता मी थोडक्यात सांगेन जे आपल्याला मिळवायचंय सकारात्मक गोष्टी त्या देऊन बघा सबकॉन्शियस माइंडकडे आणि मग जादू बघा. काय हरकत आहे की बोलायला की माझ्याकडे ऑडी आहे, माझ्याकडे म्हणजे जे पण जे तुम्हाला आयुष्यामध्ये पाहिजे, जे पण पाहिजे भौतिक सुख पाहिजे, जो आनंद पाहिजे, जे पण तुम्हाला ज्याच्यावरती काम करायचंय, आपला मुलगा नीट अभ्यासामध्ये नाहीये, आपला मुलगा आपला व्यवस्थित नाहीये, आपल्या सुना आपल्याशी व्यवस्थित, तर आपण चांगलं बोलून बघा आपल्या सबकॉन्शियस माइंड जवळ की माझे सगळे फॅमिली मेंबर्स चांगले आहेत. किंवा कोणती पण गोष्ट घ्या तुम्हाला 2 BHK घ्यायचं आहे, तुम्हाला अजून काय तुमच्या आयुष्यातली ध्येय गाठायची आहेत, कोणाला कोणाचा पगार असेल तो अचीव करायचा आहे, मला एवढा एवढा पैसा कमवायचा आहे माझ्या आयुष्यामध्ये, असं म्हणजे ते सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगितल्यानंतर आपला सबकॉन्शियस माइंड त्याच्यावरती काम करायला चालू करतो. थोडक्यात जसं आपण नकारात्मक नकारात्मक बोलून आपण सगळ्या नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, त्याप्रमाणे आपण सकारात्मक त्याच्याजवळ बोलल्याने आपल्या आयुष्यामध्ये कसा चेंजेस व्हायला सुरुवात होते ते आपल्याला सबकॉन्शियस माइंड आपल्याला दाखवून देते. थोडक्यात सांगितलंय मी तुम्हाला हे की तो राजा असतो एका प्रकारे आपण त्याला काय सांगायचं असतं, चांगल्याच गोष्टी सांगायच्या असतात त्याला. चांगल्या गोष्टींचं तो एकदम छान प्रकारे प्रयोजन करून आपल्या आयुष्यामध्ये देण्याचं काम आपला सबकॉन्शियस माइंड करत असतो. तर तुम्ही सगळ्यांनी मला इतकं ऐकून घेतलं 5 ते 6 दिवसाच्या सेशन मध्ये, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. आता बोला तुम्हाला काय बोलायचं असेल पर्सनल तर.